पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल भौतिक मॅथ्स मध्ये. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड, जो की इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे नेमकं केमिकल चेंज काय असतो, एका दुसऱ्या ऑब्जेक्टला किती प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, त्यानंतर नेमका केमिकल चेंज कशा प्रकारे आपण डिस्क्राईब करू शकतो, त्याच नंतर जो काय ऑब्जेक्ट आहे, जो काय एका दुसरा मॅटर आहे, त्यामध्ये कशा प्रकारचे बॉन्ड्स असतात, ते कशा प्रकारे ब्रेक केले जाऊ शकतात किंवा ते कशा एकमेकांबरोबर शेअर केले जातात, कशा पद्धतीने बॉन्ड्स तयार होतात, ते सर्व आपण आजच्या या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड, आणि हा चॅप्टर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर सर्वात पहिली गोष्ट की कुठलाही ऑब्जेक्ट जर असेल, एक सिंगल कुठलाही ऑब्जेक्ट घेतला, हा पेन जरी आपण इथं माझ्या हातात आहे तो पेन जरी घेतला, तर याच्यावरनं सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की केमिकल ह्या ऑब्जेक्टला किती प्रकारच्या प्रॉपर्टीज. सर्वात इन जनरल जर बोलायचं म्हणलं तर या ऑब्जेक्टला किती प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत? 7 प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज आहेत फिजिकल प्रॉपर्टी, म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला पेन कशा प्रकारचा आहे ते आपण सांगतो, ते फिजिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टी, मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे मध्ये काय आपण सांगू शकतो की या पेनवरती किती फोर्स अप्लाय केल्यानंतर हा पेन ब्रेक होईल, किंवा किती वजन याच्यात जर आपण अडकवलं तर ते कितीपर्यंत उचललं जाऊ शकेल, हे याच्यामध्ये आपण चेक करतो. म्हणजेच याला मेकॅनिकल प्रॉपर्टी एक आहे. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी म्हणजे थोडक्यात याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते का नाही शकते, ही एक प्रॉपर्टी आपण याच्यात पाहू शकतो. म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी एक झाली. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे तुमची थर्मल प्रॉपर्टी, म्हणजे हीट याच्यामधनं पास होऊ शकते का नाही शकते, ही एक तुमची प्रॉपर्टी झाली. बायोलॉजिकल प्रॉपर्टी म्हणजे याची लाईफ स्पॅन किती आहे हे पण आपण याच्यातून कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे ही एक तुमची प्रॉपर्टी झाली. आणि सगळ्यात शेवटची जी काय आपली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आहे आपली केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय की हा पेन जो काय तुमचा तयार झालेला आहे हा कुठल्या प्रकारच्या केमिकल्स पासून तयार झालेला आहे, किंवा याचं केमिकल कंपोजिशन काय आहे हे आपण इथं पाहतो. म्हणजेच काय करतो आपण, त्याची केमिकल प्रॉपर्टी स्टडी करतो. म्हणजे एका ऑब्जेक्टला किती प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात? जवळपास 7 प्रॉपर्टीज आर देअर. 7 प्रॉपर्टीज आर देअर. आता कुठलाही ऑब्जेक्ट जर बघितलं तर त्या ऑब्जेक्टला जर 7 प्रॉपर्टीज असतात, तर त्या प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये जर चेंज झाला तर आपल्याला जे काही चेंजेस भेटणार आहेत ते सुद्धा किती प्रकारचे असायला पाहिजे? 7 प्रकारच्या प्रॉपर्टीज म्हणजे 7 प्रकारचे चेंजेस असणार आहेत, बरोबर आहे. त्या सर्व चेंजेस मध्ये म्हणजे मेकॅनिकल चेंज असू द्या, फिजिकल चेंज असू द्या, बायोलॉजिकल चेंज असू द्या, प्रत्येक प्रकारचा जर चेंज आपण बघितला तर या प्रत्येक 7 प्रकारच्या चेंजेस मधला आज आपण इथं कुठला चेंज बघणार आहोत, तर तो म्हणजे पहिला आहे आपला केमिकल चेंज. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केमिकल म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहिती आहे की केमिकल इज नथिंग बट, म्हणजे ज्या काय रासायनिक गोष्टी आहेत त्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये, त्या प्रत्येक कॉम्पोनंटचा जो काय केमिकल कॉम्पोनंट आहे तो स्टडी करतो. म्हणजेच आपण काय करतो, जनरली त्याचं केमिकल कॉम्पोजिशन बघतो. आणि चेंज म्हणजे काय? चेंज म्हणजे एक प्रकारची सिंपल गोष्ट, चेंज इज नथिंग बट द चेंज इन इट्स ओरिजिनल कॉम्पोजिशन. म्हणजे डिफरन्स, त्याचं ओरिजिनल कॉम्पोजिशन होतं, त्याची काहीतरी रिएक्शन झाली, आणि रिएक्शन झाल्यानंतर त्याच्या ओरिजिनल कॉम्पोजिशन मध्ये काय झालं, चेंज झाला, तर तो बदल झाला किंवा डिफरन्स झाला, त्यालाच आपण काय म्हणतो, चेंज असं म्हणतो. म्हणजे चेंज इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन फायनल अँड ओरिजिनल कॉम्पोजिशन ऑफ दॅट मटेरियल. चेंज काय? चेंज इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन फायनल अँड ओरिजिनल कॉम्पोजिशन ऑफ द मॅटर इज कॉल्ड एज चेंज. ओके, म्हणजे केमिकल काय आहे ते समजलं, चेंज काय आहे ते पण समजलं. मग असे केमिकल चेंज जे आहेत याची उदाहरणं आपल्याला काय काय सांगता येतील, कुठल्या कुठल्या प्रकारचे केमिकल चेंज आपण जनरली आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बघतो. तर सर्वात पहिलं त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जवळपास असे आपल्या डेली लाईफ मध्ये आपण लाखो एक्झाम्पल बघतो, बरोबर आहे, की जे आपण कंटिन्युअसली बघत असतो. तिथे काय होत असतात, केमिकल चेंजेस होत असतात. त्यातले थोडेफार एक्झाम्पल आपण बघूया कुठले कुठले. सगळ्यात पहिलं चेंजचं एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ आयरन, पहिले एक्झाम्पल. सेकंड वन, रायटनिंग ऑफ फ्रूट. दुसरे एक्झाम्पल. तिसरं, डार्कनिंग ऑफ कट पोटॅटो. फोर्थ वन, चेंज इन कलर ऑफ acid or base or any solution. Fifth one,
ऍसिडिटी होते आपल्याला, तिथं सुद्धा एक प्रकारची केमिकल रिएक्शन होते ज्याला न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतो आपण. ऍसिडिटी झाली म्हणजे काय करतो आपण, मेडिकल मधनं जाऊन एक टॅबलेट घेतो. टॅबलेट खाल्ल्यानंतर ना जे काय टॅबलेट घ्यायला लागलेलो आहे ते कशा प्रकारचे असते, बेस असते. आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी ऍसिड असतं, ऍसिड बस रिॲक्ट होतात आणि त्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, जे की आपण इंट्रोडक्शन टू ऍसिड बेस मध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये ऍसिडिटी कशा प्रकारे केमिकल चेंज असू शकतं ते सुद्धा तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे ऍसिडिटी सुद्धा काय एक प्रकारचा केमिकल चेंज आहे आपल्या बॉडीमध्ये होणारा. त्याच्यानंतर पुढचा जो काय तुमचा केमिकल चेंज आहे तो केमिकल चेंज कुठला आहे, दुसरा आहे तो फोटोसिंथेसिस. हा पण एक केमिकल चेंज आहे. ज्यावेळेस आपण ह्याचा डीप स्टडी करणार आहे त्यावेळेस आपल्याला समजून येईल की फोटोसिंथेसिस हा एक केमिकल चेंज कशा प्रकारे आहे. त्याचबरोबर रेस्पिरेशन अँड सो कॉल्ड असे बरेचसे काय आहेत केमिकल चेंजचे भरपूर एक्झाम्पल आहेत. त्यातले जे काय थोडेफार एक्झाम्पल्स आहेत ते इथे मी लिहिलेले आहेत. रस्टिंग ऑफ आयरन म्हणजे काय की लोखंडाच्या खिळाला गंज लागणे. जर आपण लोखंडाचा खिळा घेतला आणि तो जर ऍटमॉस्फिअर मध्ये जर असाच फ्रीली सोडून ठेवला किंवा फ्रीली जर ठेवला तर थोड्या दिवसानंतर काय होतं त्याला गंज लागतो. तर तो गंज लागतो म्हणजे काय होतो, रस्टिंग होते. म्हणजे रस्टिंग ऑफ आयरन ही एक काय केमिकल चेंज आहे. सेकंड वन इज नथिंग बट रायटनिंग ऑफ फ्रूट. घरी जर आपले फ्रुट्स असतील तर एक सडन टाइम गेल्यानंतर ना किंवा 2-3 दिवस गेल्यानंतर ना ती फळं काळी पडायला चालू होतात किंवा ते पिकून ओव्हर रायटनिंग होतं. तर ते ओव्हर रायटनिंग किंवा पिकणं फळाचं जे काय आहे तो एक प्रकारचा केमिकल चेंज आहे. त्यानंतर डार्कनिंग ऑफ कट पोटॅटो. म्हणजे ज्यावेळेस आपण बटाटा जो आपल्या घरचा असतो म्हणजे पोटॅटो तो जर आपण कट करून ठेवला तर थोड्या वेळानंतर काय होतं, तर तो जो काय कट केलेला पोटॅटो आहे त्याची जी अप्पर लेअर आहे ती काय होते, डार्क होते. म्हणजे थोडक्यात ब्लॅक होते. त्याचबरोबर जर आपल्या घरी जर ऍपल असेल, ऍपल जर आपण कट केलं तर थोड्या वेळानं ऍपल सुद्धा जे काय आहे ते आपण जर टेबलवर ठेवलं तर ते रेडिश कलर मध्ये आलेलं असतं. तर तो जो काही चेंज आहे तो कसला आहे, केमिकल चेंज आहे. त्याचबरोबर ऍसिडिटी होता, आता आपण डिस्कस केलं. ऍसिडिटी सुद्धा एक प्रकारचा केमिकल चेंज आहे. चेंज इन कलर ऑफ सोल्युशन. जर ऍसिड असेल, बेस असेल, त्याचा जर ओरिजिनल कलर असेल त्याच्यामध्ये आपण इंडिकेटर मिक्स केलं तर इंडिकेटर मिक्स केल्यानंतर काय होतं, तुमच्या सोल्युशनचा जो काय कलर चेंज होतो ती सुद्धा काय केमिकल चेंजची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. आता ह्या तर नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये कुठं काय केमिकल चेंज आहे, तर जे काय केमिकल चेंजेस आहेत त्या केमिकल चेंजेसच्या परत नंतर 2 टाईप होतात. ते म्हणजे कुठले, मॅनमेड आणि नॅचरल. तर नॅचरल मध्ये तुमचं जे काय फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन आहे हे काय तुमचे 2 नॅचरल प्रोसेस आहेत ज्याच्यामध्ये तुमचा केमिकल चेंज आपल्याला बघायला भेटतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एकात दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याला 7 प्रॉपर्टी आहेत. 7 प्रॉपर्टीला लागून 7 चेंजेस आहेत. त्यामध्ये आपण केमिकल चेंज बघायला लागलो तर केमिकल चेंजेसचे अशा प्रकारचे हे जे काय आहे ते एक्झाम्पल आहेत जे की आपण डे टू डे लाईफ मध्ये क्लिअरली बघतो. आपल्या हे सर्व काय हे आपल्या डेली लाईफ मध्ये आपण क्लिअरली बघतोय. तर जर केमिकल चेंज होत असतील तर आपल्याला केमिकल वर्ड इक्वेशन सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. त्याचं केमिकल इक्वेशन सुद्धा म्हणजे चेंजचं केमिकल इक्वेशन सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. मग ते केमिकल चेंजचं इक्वेशन किंवा केमिकल वर्ड इक्वेशन कशा पद्धतीने लिहायचं ते सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर ते केमिकल वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन काय असतं ते आता आपण बघूया. इथे काय सांगितलेलं आहे नेमकं. केमिकल चेंज मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. केमिकल चेंज म्हणजे काय आहे, एक ओरिजिनल सबस्टन्स घेतलेला आहे. त्या ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज मध्ये काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर किंवा काहीतरी रिएक्शन झाल्यानंतर त्याच्या ओरिजिनल कंपोजिशन मध्ये चेंज होतो. तो चेंज जो असतो तो चेंज झाल्यानंतर एक नवीन सबस्टन्स तयार होतो की ज्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात, ज्याचं केमिकल कंपोजिशन डिफरंट असतं. अशा प्रकारच्या चेंजला काय म्हणलं जातं, केमिकल चेंज असं म्हणलं जातं. थोडक्यात जर सायंटिफिक भाषेमध्ये केमिकल चेंजची डेफिनेशन सांगायला झाली तर ती डेफिनेशन अशा प्रकारे असेल. केमिकल चेंज इज नथिंग बट अ रिएक्शन इन विच द कंपोजिशन ऑफ ओरिजिनल मॅटर चेंजेस अँड अ न्यू सबस्टन्स फॉर्म whose chemical composition and chemical properties are different is called as chemical change. मग जो काय असा केमिकल चेंज आहे त्या केमिकल चेंजचं वर्ड इक्वेशन सुद्धा म्हणजे ती कशा प्रकारे केमिकल चेंज व्हायला लागलेला आहे हे जर आपण इथं शब्दात किंवा एका रिएक्शन पद्धतीने जर आपण इथं ते जर काय केलं इथं राईटअप केलं तर त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो, वर्ड केमिकल वर्ड इक्वेशन असं म्हणतो. जर आपल्याला केमिकल चेंज मधल्या केमिकल्स काय काय चेंज झालेला आहे तो जर आपल्याला एक्झॅक्ट नोन असेल, जर आपल्याला एकदम व्यवस्थित माहित असेल तर आपण केमिकल वर्ड इक्वेशन बरोबर केमिकल रिएक्शन सुद्धा लिहून काढू शकतो. म्हणजे आता थोडक्यात जर तुम्हाला बघायचं म्हणलं तर आपल्या घरचं एक जनरल एक्झाम्पल आपण घेऊया.
लेमन ऍसिड किंवा लेमन ज्यूस. थोडक्यात लेमन ज्यूस म्हणजे काय, लिंबाचा रस घेतला, त्यामध्ये आपण काय ऍड केलं, खायचा सोडा. बरोबर, खायचा सोडाच ऍड केलाय, म्हणजे थोडक्यात काय ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा ऍड केलाय, जो की आपण रेग्युलरली बघतो. बेकिंग सोडा जर आपण लेमन ज्यूस मध्ये ऍड केला तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्यावरती बुडबुडे किंवा इफरवसन्स आलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे हा एक प्रकारचा काय केमिकल चेंज आहे. मग हा केमिकल चेंज शक्यतो एखाद दुसरी केमिकल रिएक्शन घेताना ती जनरल केमिकल रिएक्शन कशा पद्धतीची असते, A+B गिव्स C. तर याच्यामधले तुम्हाला जनरल टर्म मध्ये मी A काय आहे, B काय आहे, C काय आहे हे सगळं सांगतो. तर A आणि B या दोन्हीला आपण कंबाईनली काय म्हणतो, रिएक्टंट असं म्हणतो. रिएक्टंट म्हणजे काय की हे दोघ जण काय करायला लागलेले, केमिकल रिएक्शन परफॉर्म करायला लागलेले. या दोन्हीचं काय व्हायला लागलेलं आहे, कंपोजिशन, म्हणजे ते दोघ जण कंबाईन व्हायला लागलेले आणि त्यापासून आपल्याला C हा काय भेटणार आहे, प्रोडक्ट भेटणार आहे. म्हणजे जर एखाद दुसरी केमिकल रिएक्शन अशा पद्धती जर डिनोट केली जात असेल तर त्याची लेफ्ट हँड साइडला ऑलवेज काय असतात, रिएक्टंट असतात. लेफ्ट हँड साइडला काय असतात, रिएक्टंट असतात आणि त्याच्या राईट हँड साइडला काय असतात, प्रोडक्ट असतात. जेव्हा दोन तुमचे रिएक्टंट फ्यूज व्हायला लागले, कंबाईन व्हायला लागले, त्यांची रिएक्शन व्हायला लागले, त्यानंतर आपल्याला प्रोडक्ट भेटायला लागले, तर ते प्रोडक्ट मे बी मल्टिपल सुद्धा असू शकतात. तर त्यातला जो काही तुमचा कसा असू शकतात, मल्टिपल प्रोडक्ट असू शकतात, म्हणजे B, E, F अँड सो ऑन. अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर प्रोडक्ट भेटू शकतात. तर त्यातला तुमचा जो काही पहिला आपण प्रोडक्ट लिहिलेला आहे तो तुमचा मेन प्रोडक्ट आहे आणि हे बाकीचे पुढचे D, E, F कितीही असू द्यात, ते जे काय आपण मेन्शन केलेले ते काय आहेत, आपले बाय प्रोडक्ट आहेत. ओके, आणि हे काय ऑलवेज लेफ्ट हँड साइडला काय आहेत, आपले प्रोडक्ट आहेत. सॉरी, राईट हँड साइडला काय आहेत, आपले रिएक्टंट आहेत आणि लेफ्ट हँड साइडला काय आहेत, आपले प्रोडक्ट आहेत. आणि त्याचबरोबर जर तुमचे प्रोडक्ट मल्टिपल असतील किंवा नंबर ऑफ प्रोडक्ट्स असतील तर त्यातला जो काय मेन तुमचा कंपोनंट आहे, जो पहिल्या टायमिंगला पहिल्या जे तुम्ही लिहिलेला आहे, पहिल्या फर्स्ट पोझिशनला लिहिलेला आहे, तो तुमचा मेन प्रोडक्ट आहे आणि बाकीचे राहिलेले जे काय आहेत ते तुमचे कसे आहेत, असणारे तुमचे बाय प्रोडक्ट आहेत. आता हे A, B तुम्हाला समजलं की रिएक्टंट आहेत, C, D, E, F प्रोडक्ट बाय प्रोडक्ट आहेत. हा जो काय एरो आहे, ह्या एरोचं सुद्धा केमिकल रिएक्शन मध्ये खूप इम्पॉर्टंट प्लेस आहे. तर हा एरो काय करतो, तुमच्या केमिकल रिएक्शनची डायरेक्शन कशा पद्धतीने चाललेली आहे ती डायरेक्शन मेन्शन करतो. म्हणजे की ती डायरेक्शन रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे. आता ह्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा की एरो काय इंडिकेट करतो केमिकल रिएक्शन मध्ये, की तुमच्या केमिकल रिएक्शनची डायरेक्शन काय आहे ते फक्त इथं मेन्शन केली जाते किंवा डिनोट केली जाते. एरोचं काम काय, फक्त डायरेक्शन, कुठल्या डायरेक्शन मध्ये तुमची केमिकल रिएक्शन व्हायला लागलेली ते फक्त इंडिकेट करण्याचं काम करतं. मग आता आपण इथं इतक्यात जस्ट एक्झाम्पल बघितलेलं होतं, कुठलं, लेमन ज्यूस अँड बेकिंग सोडाचं. आता आपल्याला माहिती आहे हा काय एक प्रकारचा केमिकल चेंज आहे. तर याच केमिकल चेंजचा आपण वर्ड इक्वेशन कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, खूप महत्वाचं आहे हे. जर तुम्हाला जमलं तर पुढे केमिकल रिएक्शन्स कशा पद्धतीने कॅरी आउट होतात, त्यानंतर त्याचं केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहायचं, हे सर्व आपल्याला या केमिकल वर्ड इक्वेशन वरून समजणार आहे. आपण काय केलंय, पहिल्यांदा लेमन ज्यूस घेतलेला आहे. ओके, त्यामध्ये आपण काय मिक्स केलेलं आहे, बेकिंग सोडा मिक्स केलेला आहे. त्यावरून आपल्याला फायनल प्रोडक्ट काय भेटणार आहे, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेसिड्यू शिल्लक राहणार आहे. म्हणजे काय शिल्लक राहणार आहे, सॉल्ट शिल्लक राहणार आहे. एक व्हाईटिश कलरचं काय होतं, सॉल्ट शिल्लक राहतं, रेसिड्यू शिल्लक राहतो. त्याला आपण काय म्हणतो, सॉल्टलाच रेसिड्यू असं सुद्धा म्हणतो. आणि त्याबरोबर ज्यावेळेस आपण लेमन ज्यूस मध्ये बेकिंग सोडा मिक्स करू त्याच वेळेस आपल्याला काय दिसतात, इफरवसन्स म्हणजे बुडबुडे दिसतात. तर ते बुडबुड्यांमधून आपला CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा गॅस काय झालेला आहे, बाहेर पडलेला आहे. तर हे काय झालं, तुमच्या लेमन ज्यूस अँड बेकिंग सोडाचं वर्ड इक्वेशन झालं. बरोबर आहे, हे काय झालं, वर्ड इक्वेशन झालं. कोणत्या चेंजसाठी, लेमन ज्यूस आणि बेकिंग सोडा या सोप्या एक्झाम्पल साठी हे काय झालं, तुमचं वर्ड इक्वेशन झालं. आता यातच केमिकल इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, थोडक्यात लेमन ज्यूस म्हणजे काय, आपलं सायट्रिक ऍसिड. ओके, आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे लेमन ज्यूस म्हणजे काय, सायट्रिक ऍसिड. आता याचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का, नाही आहे, तो आपल्याला पुढच्या स्टँडर्ड मध्ये शिकायचा आहे. पण लेमन ज्यूस मध्ये सायट्रिक ऍसिड असतं हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. बरोबर आहे, लेमन ज्यूस म्हणजे काय, सायट्रिक ऍसिड. आणि बेकिंग सोडा म्हणजेच काय, बेकिंग सोडा म्हणजे थोडक्यात सोडियम बायकार्बोनेट. बरोबर आहे,
लेमन ज्यूस नथिंग बट सायट्रिक ऍसिड अँड बेकिंग सोडा इज नथिंग बट सोडियम बायकार्बोनेट. लेमन ज्यूस मध्ये ऍसिड असतं, बेकिंग सोडा मध्ये बेस असतो. आपल्याला माहितीये न्यूट्रलायझेशन रिएक्शन काय होते पुढे, सॉल्ट आणि वॉटर. याच्यानंतर आपल्याला पुढे काय भेटणार आहे, सोडियम सिट्रेट प्लस CO2. म्हणजे ज्यावेळेस ही आपली रिएक्शन कॅरी आउट झाली, हे वर्ल्ड इक्वेशन झालं कशाचं, लेमन ज्यूस आणि बेकिंग सोडाचं. काय झालं, सिट्रिक ऍसिड, लेमन ज्यूस मध्ये काय असतं सायट्रिक ऍसिड, बेकिंग सोडा नथिंग बट सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर आपल्याला काय भेटलं, सोडियम सिट्रेट म्हणजे सॉल्ट भेटलं, आणि आपला जो काय CO2 गॅस होता तो CO2 गॅस याच्यातून काय झाला, पास झाला. म्हणजे हे काय झालं तुमच्या त्या प्रोसेसचं वर्ल्ड इक्वेशन झालं. तर आता हे जे काही केमिकल चेंजेस आहेत हे प्रत्येक ठिकाणी आपण आता एवढे एक्झाम्पल लिहिले आहेत, म्हणजे प्रत्येकाचा आपण काय करू शकतोय, एक केमिकल रिएक्शन आपण क्लिअरली काय करू शकतो, दाखवू शकतो प्रत्येकाला. प्रत्येक केमिकल रिएक्शन आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजे प्रत्येकाचं वर्ड इक्वेशन सुद्धा आपण लिहू शकतो. बरोबर आहे मित्रांनो. तर मग असे जे काय वर्ड इक्वेशन आहेत तर ते वर्ड इक्वेशन सुद्धा तुम्हाला प्रत्येक याचे लिहायला जमायला पाहिजे. तर इथं जे काय मी एक्झाम्पल लिहिलेले होते त्या एक्झाम्पलचे तुम्ही काय करा, वर्ड इक्वेशन लिहायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येत असेल, कुठं जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट बॉक्स मध्ये 100% सांगायला विसरू नका. मी तुम्हाला तिथे 100% रिप्लाय देईल की त्या रस्टिंग ऑफ आयरन असू द्या किंवा रायपनिंग ऑफ फ्रूट असू द्या, त्याचं वर्ड इक्वेशन कशा पद्धतीने लिहिता येईल ते मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की 100% रिप्लाय देईल. पण तुम्ही काय करायचंय, ट्राय करायचंय मित्रांनो. जर ही जर गोष्ट तुम्हाला 100% जमली तर तुम्हाला पुढे केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने कॅरी आउट केले जातात ह्या पण गोष्टी तुम्हाला 100% समजणार आहेत. आय होप सो तुम्हाला हा वर्ड इक्वेशन आणि केमिकल चेंज म्हणजे नेमकं काय आहे हे समजलेलं आहे. याच्यानंतरचा आपला पुढचा पॉइंट आहे टाइप ऑफ केमिकल चेंज. खूप महत्वाचा पॉइंट आहे टाइप ऑफ केमिकल चेंज. आता आपण मगाशीपासून बऱ्याचशा वेळा झालं डिस्कस करत होतो की केमिकल चेंजचे टाइप आहेत, केमिकल चेंज अशा प्रकारे होतो, केमिकल चेंज अशा पद्धतीने होतो. तर केमिकल चेंजचे दोन सर्वात महत्वाचे मेन टाइप आहेत. त्यातला पहिला टाइप आहे आपला पहिला नॅचरल आणि सेकंड टाइप आहे मॅनमेड. केमिकल चेंजचे परत दोन टाइप आहेत. पहिला आहे तो नॅचरल आणि सेकंड वन आहे तो मॅनमेड. तर वन बाय वन बघूया नेमकं नॅचरल केमिकल चेंज काय आहे, त्यानंतर मॅनमेड केमिकल चेंज काय आहे ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, नॅचरल केमिकल चेंज. याच्यामध्ये सुद्धा परत नंतर आपल्याला नॅचरल केमिकल चेंजचे त्यांनी काय केलेले थोडेसे सब टाइप किंवा त्याच्यापर्यंत अजून काय केलेले थोडेसे एक्झाम्पल दाखवलेले. तर नॅचरल केमिकल चेंज मधला पहिलं एक्झाम्पल आहे रेस्पिरेशन. नॅचरल केमिकल चेंज मधले पहिलं एक्झाम्पल आहे ते कशाचं आहे, रेस्पिरेशनचं आहे. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, थोडक्यात श्वास उच्छ्वास करण्याची म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे, याला काय म्हणतात रेस्पिरेशन. ही एक कंटिन्यू चालणारी बायोलॉजिकल प्रोसेस आहे. बरोबर आहे. असं कधी झालेलं आहे का की कोणाचा श्वास घ्यायचा थांबलेला आहे, नाही. इथे कंटिन्युअसली तुम्ही काय करताय, श्वास घेताय सोडताय, घेताय सोडताय, म्हणजे ही एक कंटिन्युअसली चालू असणारी बायोलॉजिकल प्रोसेस आहे. तर या नॅचरली चालू असणाऱ्या बायोलॉजिकल प्रोसेस मध्ये सुद्धा काय होतोय, तुमचा केमिकल चेंज होतोय. जेव्हा आपण बायोलॉजीमध्ये ही जास्त इन डेप्थ स्टडी केलं त्यावेळेस आपल्याला समजलं की ज्या वेळेस आपण इनहेल करतोय, बरोबर आहे, एअर काय करतोय, इनहेल करतोय, तर एअर काय मिक्सचर आहे डिफरंट टाइप ऑफ गॅसेसचं. त्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. बरोबर आहे. तर आपण काय करतो, एअर इनहेल करतो आणि इनहेल केल्यानंतर ना एक्झेल करतो. एक्झेल करतो म्हणजे काय करतो, हवा बाहेर सोडतो. ज्यावेळेस आपण एअर इनहेल करतो त्यावेळेस आपण काय करतो, त्यातल्या एअर मधला ऑक्सिजन घेतो आणि तो ऑक्सिजन काय होतो आपल्या होल बॉडीमध्ये प्रत्येक ठिकाणी जातो. त्यानंतर काय होतं, हवा बाहेर येते. त्याचबरोबर काय येतात, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर वॉटर वेपर्स सुद्धा त्याबरोबर बाहेर यायला लागलेले असतात. ज्यावेळेस आपण श्वास एक्झेल करतो किंवा एअर एक्झेल करतो त्यावेळेस त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर्स बाहेर आलेले असतात. मग जेव्हा आपण डीप स्टडी केला त्यावेळेस असं समजलं आपल्याला की आपण जो काय रेस्पिरेशन मध्ये जो काय एअर इनहेल केलेला आहे त्यामधला जो काय ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काय झाला, तो ऑक्सिजन डायरेक्टली आपल्या सेल्स मधल्या असलेल्या ग्लुकोज बरोबर काय झाला,
ग्लुकोज बरोबर डायरेक्टली रिॲक्ट झाला आणि ज्यावेळेस तो ऑक्सिजन ग्लुकोज बरोबर रिॲक्ट झाला त्यानंतर काय झालं की आपल्याला एक्झेल करताना वॉटर वेपर्स आणि कार्बन डायऑक्साईड भेटलाय. म्हणजे थोडक्यात ही काय नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस आहे. इनहेल एयर, एक्सेल CO2. ओके. Oxygen reacts with glucose and gives CO2 and water vapors. याचं वर्ड इक्वेशन कसं लिहायचं? वर्ड इक्वेशन WE which is equal to ग्लुकोज, सेल्स मध्ये असणारा ग्लुकोज, एअर मध्ये इनहेल केलेला ऑक्सिजन, काय भेटतोय आपल्याला फायनली? कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. बरोबर आहे? वॉटर किंवा वॉटर वेफर्स. बरोबर आहे? म्हणजे ज्या वेळेस आपण डीप स्टडी केला या प्रोसेसचा त्यावेळेस आपल्याला समजलं की सेल्स मध्ये असणारे जे काही ग्लुकोज आहे ते ग्लुकोज या ऑक्सिजन बरोबर काय करतं? रिॲक्ट करतं आणि रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर भेटतं. तर त्याचा केमिकल इक्वेशन जे आहे ते आपण कशा पद्धतीने लिहू? आता आपल्याला माहिती आहे ही एक एक्झॅक्ट प्रोसेस आहे. आपल्याला याच्यामधले सगळे केमिकल कॉम्पोनंट माहिती आहेत तर त्याचे केमिकल फॉर्म्युले सुद्धा आपल्याला माहिती आहेत. तर याच्यामध्ये तुमच्या ग्लुकोजचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे तो कसा आहे? C6H12O6, ऑक्सिजन O2. रेस्पिरेशन मध्ये आपल्याला काय भेटतोय फायनली? CO2 गॅस स्वरूपात. म्हणून आपण काय केलं? एरो इंडिकेट केला अपवर्ड आणि नंतर भेटलंय आपल्याला वॉटर म्हणजेच H2O. म्हणजे ही जी काय आहे ती नॅचरल केमिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं की ग्लुकोज तुमचा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला आणि आपल्याला काय भेटलं? कार्बन डायऑक्साईड जो आपण एक्झेल केला आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये वॉटर एक तयार झालं. तर ही जी काय पहिली प्रोसेस होती ही आपली होती रेस्पिरेशनची प्रोसेस. याच्यानंतरचा पुढचा जो काय पॉइंट आहे तो आहे आपला फोटोसिंथेसिसचा. तो आपण पाहूयात नेमकं. तर इथं आपण पाहतोय आता फोटोसिंथेसिस ही जी काय प्रोसेस आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर थोडक्यात प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय की जे काय ग्रीन प्लांट्स असतात त्यामध्ये फूड प्रिपेअर करण्याची जी काय प्रोसेस असते त्याला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस परफॉर्म करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत सनलाइट आणि ग्रीन प्लांट्स मध्ये प्रेझेंट असणारा पिगमेंट तो म्हणजे क्लोरोप्लास्ट. हे दोन जर तुमच्या त्या प्लांट्स मध्ये असतील तर तुम्ही फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया तिथे पाहू शकता. ही जी काय प्रोसेस आहे ती कुठल्या प्लांट्स मध्ये येते शक्यतो करून पाहायला दिसते आपल्याला? ग्रीन प्लांट्स. आणि ही फोटोसिंथेसिस जी काय प्रोसेस आहे ती टोटली अपोजिट आहे आपल्या रेस्पिरेशनच्या. इथं आपण काय पाहिलं होतं की ग्लुकोज जो काय आपण ऑक्सिजन इनटेक करतो तो इनहेल केलेला ऑक्सिजन आहे तो काय होतो? ग्लुकोज बरोबर रिॲक्ट करतो आणि आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर भेटतं. त्याच्या बिलकुल विरुद्ध पद्धतीनं इथं फोटोसिंथेसिस मध्ये होतं. प्लांट्स काय करतात? मनुष्य काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो म्हणजे एक्झेल करतो. ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्झेल करतो. तर प्लांट्स मध्ये काय होतं? प्लांट्स काय करतात? CO2 इनहेल करतात आणि O2 म्हणजेच ऑक्सिजन एक्झेल करतात. टोटल अपोजिट. म्हणून ग्रीन प्लांट्स असणं खूप गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला जे काय जास्त जर प्रमाणात झाडं असतील तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता कधी पडत नाही. तर इथं तुमचं काय आहे? इथं तुम्ही केमिकल चेंज कशा पद्धतीने होतोय फोटोसिंथेसिस मध्ये ते पहा. त्याचं वर्ड इक्वेशन काय? प्लांट्स काय करतात? कार्बन डायऑक्साईड इनहेल करतात. तो इनहेल केलेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो प्लांट मध्ये प्रेझेंट असणाऱ्या वॉटर बरोबर रिॲक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट आणि आपल्याला काय भेटतं इथं? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. मगाशी आपण फोटोसिंथेसिस मध्ये बघितलेलं होतं की सेल मध्ये प्रेझेंट असणारा ग्लुकोज ऑक्सिजन बरोबर काय करतं? रिॲक्ट करतं आणि आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर भेटतं. इथं काय झालेलं आहे? इनहेल केलेला कार्बन डायऑक्साईड काय होतो? वॉटर बरोबर रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. आपल्याला ग्लुकोज आणि ऑक्सिजन भेटतं. त्याचं जर आपण केमिकल इक्वेशन जर बघितलं तर अशा पद्धतीने आहे. कार्बन डायऑक्साईड इज नथिंग बट CO2, वॉटर इज नथिंग बट H2O. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट वी गेट C6H12O6 प्लस O2. बरोबर? O2 जी
जो आहे तो काय करतो, ऑक्सिजन प्लांट्स मधून आपल्याला एक्झेल केला जातो, जो की आपल्याला नेसेसरी आहे. आपल्याला जर जगायचं असेल तर ऑक्सिजन असणं गरजेचं आहे, आणि हा ऑक्सिजन आपल्याला कुठून भेटतो, ग्रीन प्लांट्स मधून. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. 100% लक्षात ठेवा, जास्त जर झाडे असतील तर आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळणार आहे. तर इथपर्यंत आता आपण काय बघितलं, नॅचरल केमिकल चेंज बघितले. किती प्रकारचे, 2 प्रकारचे. पहिला आहे रेस्पिरेशन आणि सेकंड आहे फोटोसिंथेसिस. याच्यानंतर आपण पाहणार आहोत मॅनमेड केमिकल चेंज. तर ते कशा प्रकारचे आहेत ते आपण बघूया. तर मित्रांनो, हा आहे आजच्या व्हिडिओ मधला आपला सर्वात शेवटचा पॉईंट, तो म्हणजे मॅनमेड केमिकल चेंज. या मॅनमेड केमिकल चेंजेस मध्ये 3 प्रकारचे केमिकल चेंज आपण त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिला आहे कंबशन ऑफ फ्युएल, सेकंड आहे क्लिनिंग ऑफ शाबाट टाइल विथ द हेल्प ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड, अँड थर्ड वन इज नथिंग बट सॉफ्टनिंग ऑफ हार्ड रॉक. वन बाय वन आपण बघूया नेमकं काय आहे काय नाही ते. कंबशन ऑफ फ्युएल. कंबशन ऑफ फ्युएल म्हणजे थोडक्यात काय, आपण पेट्रोल, डिझेल बर्न करतो, त्याचबरोबर आपण घरगुती गॅस काय करतो, बर्न करतो. तिथे काय करतो आपण, फ्युएल कंबशन करतो, म्हणजे थोडक्यात बर्न करतो. बरोबर आहे. लाकूड, ग्रामीण भागामध्ये आपण वूड जास्त प्रमाणात जाळतो, म्हणजे थोडक्यात लाकूड जास्त प्रमाणात जाळतो. तर पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस किंवा वूड हे जे काय आहे, या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाचा असणारा घटक आहे तो काय आहे, तुमचा कार्बन. कार्बन प्रत्येक ना प्रत्येक मॅटर मध्ये प्रेझेंट आहे, प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, प्रत्येक सबस्टन्स मध्ये. बरोबर आहे. तर कार्बन आपण काय करतो, फ्युएल कंबशन करतो किंवा फ्युएल बर्न करतो किंवा फ्युएल भेटतं त्याला आपण कंबशन करतो, म्हणजे थोडक्यात काय करतो आपण, कार्बन बर्न करतो. बरोबर आहे. मग या कंबशन ऑफ फ्युएल मध्ये काय होतं नेमकं, की जे काय कार्बन आहे ते कार्बन काय होतं, हवेमध्ये प्रेझेंट असलेल्या ऑक्सिजनच्या मदतीने बर्न होतं, आणि त्यानंतर आपल्याला काय भेटतो फायनली, CO2, म्हणजे थोडक्यात कार्बन डायऑक्साईड आपल्याला भेटतो. तर त्याचं वर्ड इक्वेशन जे आहे ते काय, कार्बन प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठून आला, एअर मधला. आपल्याला माहिती आहे कंबशन होण्यासाठी काय उपयोगाचा आहे, ऑक्सिजन, जो की एअर मध्ये प्रेझेंट आहे. मग जो काही कार्बन आहे, जो काही तुम्ही फ्युएल यूज करताय, पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या, कुकिंग गॅस असू द्या किंवा वूड असू द्या, ते बर्न करताय, म्हणजे थोडक्यात काय करताय, कार्बन बर्न करताय विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. आणि शेवटला जर आपण बघितलं तर फ्लेम्स येतात. बरोबर आहे. धूर आपल्याला दिसतो, जे काय फ्लेम्स दिसतात त्या काय तुमच्या कार्बन डायऑक्साईड. तर हे त्याचं काय झालं, वर्ड इक्वेशन. आता त्याचंच केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने, आता कार्बन काय आपल्याला माहिती आहे, कार्बनचा फॉर्म्युला काय, सी, सिम्बॉल कार्बनचा सी. ऑक्सिजन इज नथिंग बट O2 फायनलाइज गिव्ह CO2, म्हणजे कार्बन डायऑक्साईड, जो की अपवर्ड एरोने इंडिकेट केलाय की तो एअर मध्ये मिक्स झालेला आहे. एकदम सोपा मॅनमेड केमिकल चेंज आहे. माणसाच्या गरजा भागवण्यासाठी माणसाने काही तर चेंज केलेला आहे. कशाचा यूज करून, केमिकलचा चेंज करून. त्यालाच आपण काय म्हणतो, मॅनमेड केमिकल चेंज. ओके. तर पहिला जो काय आहे कंबशन ऑफ फ्युएल, एकदम इझिएस्ट मॅनमेड केमिकल चेंज आहे. त्याच्यामध्ये आपण कार्बन काय करतो, बर्न करतो विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, अँड वी गेट कार्बन डायऑक्साईड. ओके. मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण नसेल. खूप म्हणजे खूप एकदम सोपं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा दुसरा पॉईंट आहे किंवा दुसरा चेंज आहे क्लिनिंग ऑफ शाबाट टाइल विथ द हेल्प ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर जुन्या ज्या मोठ्या मोठ्या फरशा होत्या, त्या मोठ्या फरशांना आपण काय म्हणतो, शाबाट टाइल. मोठ्या प्रकारच्या फरशा असायच्या ज्याच्यावर लेअर बाय लेअर जर तुम्ही बघितलं, आपल्या पेन्सिल टाईप ती फरशी असायची बघा. पेन्सिलचा सरफेस आणि त्या टाईलचा सरफेस दोन्ही सेम असायचा. तर त्या तशा प्रकारच्या जर शाबाट टाईल असतील ज्या ब्लॅकिश पडलेल्या आहेत, त्या जर आपल्याला वॉश करायचं असेल तर आपल्याला कशाचा यूज करावा लागायचा, हायड्रोक्लोरिक ऍसिडचा. तर ही जी काय तुमची शाबाट टाईल आहे, याचा सगळ्यात मेन कॉन्स्टिट्यूएंट काय तुमचा, कॅल्शियम कार्बोनेट, जो की CaCO3 याने डिनोट केला जातो. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते कसं, HCl डायल्यूट प्रमाणात यूज केलं जातं. हार्ड म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरत नाहीत, कारण की कॉन्सन्ट्रेटेड HCl जे असतं ते खूप काय असतं, हायली रिएक्टिव्ह असतं, आपली स्किन सुद्धा बर्न करू शकतं. म्हणून इथं आपण यूज करताना कशा पद्धतीचा यूज करतो, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करतो. आणि जेव्हा आपण ते हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या शाबाट टाईलवरती आपण काय करतो, टाकतो, त्यानंतर काय होतं, त्या शाबाट टाईलचा जो काय अप्पर लेअर आहे तो अप्पर लेअर काय करतो, त्या दोघांबरोबर रिएक्ट होतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि शाबाट टाईलचा अप्पर लेअरचा कॅल्शियम कार्बोनेट, ते दोन्ही काय करतात,
रिएक्ट करतात आणि रिएक्ट केल्यानंतर आपल्याला 3 बाय प्रोडक्ट भेटतात. ते 3 बाय प्रोडक्ट कुठले? एक म्हणजे कॅल्शियम क्लोराईड CaCl2, सेकंड वन इज कार्बन डायऑक्साईड. त्याच्यावरती टाकल्या तुम्हाला लगेचच दिसतं की इफरवसन्स, वाफा आलेले आहेत लगेचच. तर तो दुसरा तिसरा काय नसून काय तुमचा कार्बन डायऑक्साईड आहे आणि त्याच्यानंतर शिल्लक राहते फक्त पाणी शिल्लक राहतं. तर हा एक तुमचा जे काही क्लिनिंग ऑफ शाबाइट पाहिला आहे तो काय एक प्रकारचा केमिकल चेंज आहे आणि त्याचं वर्ड इक्वेशन काय? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड गिव्स कॅल्शियम क्लोराइड प्लस कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. आता याचं केमिकल इक्वेशन काय? कॅल्शियम कार्बोनेट इज नथिंग बट CaCO3 CaCO3. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कॅल्शियम कार्बोनेटचा मेन शाबाइट पाईलचा मेन कंपोनेंट काय तुमच्या? कॅल्शियम कार्बोनेट, जो की CaCO3 या केमिकल फॉर्म्युल्याने डिनोट केला जातो. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे डायल्यूट HCl, हा त्याचा केमिकल फॉर्म्युला. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय? HCl. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट नाही, कॅल्शियम क्लोराइड जे काय फॉर्म होतं त्याचा फॉर्म्युला आहे CaCl2 प्लस कार्बन डायऑक्साइड इज नथिंग बट CO2 आणि वॉटर इज नथिंग बट H2O. त्याचं केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने झालं? CaCO3 प्लस HCl गिव्स CaCl2 प्लस CO2 प्लस H2O. प्रिसिपिटेट फॉर्मेशन होतं ज्यावेळेस तुमचा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे शाबाइट पाईलचा अप्पर लेअर आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे दोन्ही रिएक्ट होतात, त्यावेळेस आपल्याला CaCO2 एक पीटी टाइप आपल्याला रेसिड्यू भेटतो, प्रिसिपिटेट फॉर्म भेटतो, एक पावडर टाइप आपल्याला त्याचा वरच्या लेअरवरचा जो काय पार्ट आहे तो निघून गेलेला आपल्याला क्लिअर दिसतो. तो काय असतो? पीपीटी, एक रेसिड्यू टाइप, पिठासारखी एक आपल्याला लेअर भेटते किंवा पिठासारखा आपल्याला एक रेसिड्यू शिल्लक भेटतो. त्याचबरोबर टाकल्या इफरवसन्स येतात म्हणजे CO2 गॅस बाहेर गेलेला असतो आणि त्याच्यानंतर भेटतं ते पाणी. तर हा जो काही क्लिनिंग ऑफ शाबाइट पाईला आहे विथ द हेल्प ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड, हा सुद्धा एक काय आहे? मॅनमेड केमिकल चेंज आहे. फरशी धुण्यासाठी माणसाने तयार केलेला किंवा यूज केलेला केमिकल चेंज. आणि शेवटचा लास्ट बट नॉट लिस्ट, कारण की याच्या पुढचा अजून आहे केमिकल बॉन्ड वगैरे जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, पण आता सध्या तरी आपल्याला तिसरा शेवटचा जो काय पॉइंट आहे तो आपला आहे सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर. आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो, बऱ्याच गावात जातो, तिथे गेल्यानंतर आपण बघतो की काही बऱ्याच ठिकाणचं पाणी जे आहे ते आपल्यासाठी पिण्यासाठी जरा हार्ड जातं, पिताना आपल्याला पाणी जड जड वाटतं. तर ते पाणी जे असतं ते पाणी कसं असतं? हार्ड वॉटर असतं. का? तर त्याच्यामध्ये जे काय क्लोराइड्स असतात ते मॅग्नेशियमचे क्लोराइड्स असतात, जे आपल्याला ते वॉटर काय करतात? हेवी बनवतात. तर ते जे काय क्लोराइड्स आहेत ते कशा पद्धतीनं, म्हणजे ते जे काय हार्ड वॉटर आहे ते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि क्लोराइड्सचे काहीतरी आयन्स प्रेझेंट असल्यामुळे काय होतं? ते वॉटर कसं असतं? हार्ड झालेलं असतं. तर त्या पाण्याला सॉफ्ट केलं जातं. कशाचा यूज करून? कॅल्शियम क्लोराइडचा यूज करून. बरोबर. ज्यावेळेस तुमचा कॅल्शियम क्लोराइड त्याच्याबरोबर काय करतो? रिएक्ट करतो. कशाबरोबर? तुमच्या सोडियम कार्बोनेट बरोबर. त्यावेळेस आपल्याला काय भेटतं? कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराइड असं भेटतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर जे आहे त्याच्यामध्ये आपण काय बघतो की तुमचा जो काय कॅल्शियम क्लोराइड आहे याच्यामध्ये काय असतं? जास्त प्रमाणात तुम्हाला क्लोराइड आणि मॅग्नेशियमचे ओर्स भेटतात, म्हणजे जास्त प्रमाणात फ्री रॅडिकल्स असतात त्याच्यामध्ये की जे पाण्याला हार्ड बनवतात. ज्यावेळेस ते क्लोराइड्स तुमचे जे आहेत ते तुमच्या सोडियम कार्बोनेट बरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड म्हणजे थोडक्यात पाणी जे पिण्यायोग्य आहे सॉफ्ट झालेलं आणि त्याचबरोबर मीठ म्हणजे सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराइड हे भेटतं. जनरली सॉल्ट कशाप्रमाणे? NaCl न सांगितलं जातं. आपण शेतात सुद्धा बघतो मोठमोठे फिल्टर लावलेले असतात. जर पाणी जर तुमचं जास्त क्षारयुक्त असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही फिल्टरचा यूज करता, म्हणजे थोडक्यात काय करता? ते हार्ड वॉटर तुम्ही सॉफ्ट करता. आणि ज्यावेळेस ड्रिप थ्रू आपण ते शेतामध्ये सोडत असतो तर ड्रिप मध्ये काय होतात? क्षार म्हणजे जास्त प्रमाणात तुमचं सॉल्ट तिथं राहिल्यामुळं ड्रिपचे जे होल्स असतात ते पॅक झालेले असतात. तर आपले जे काही शेतकरी बांधव आहेत किंवा जे काही शेतकरी आहेत ते काय करतात? ते होल्स परत फ्री करतात की ज्याच्यामधनं तुमचं जे काय वॉटर आहे ते एकदम व्यवस्थित पद्धतीनं फ्लो आउट होतं. तर ते सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर आहे ते कशाच्या पद्धतीने आपण सॉफ्ट करतो? त्याला सोडियम कार्बोनेटच्या युजने. तर त्याचं जे काय वर्ड इक्वेशन आहे ते वर्ड इक्वेशन कशा पद्धतीचं आहे? कॅल्शियम क्लोराइड प्लस सोडियम कार्बोनेट गिव्स कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराइड म्हणजे सॉल्ट. आता त्याचं केमिकल इक्वेशन कसं आहे? आता आपण कॅल्शियम क्लोराइड काय आहे ते बघितले, CaCl2, ते ऍज इट इज इथं CaCl2 आपण घेतलं. सोडियम कार्बोनेट इज नथिंग बट Na2CO3, हा नवीन आहे.
कॅल्शियम कार्बोनेट इज नथिंग बट Na2CO3 आणि आपल्याला फायनली प्रोडक्ट काय भेटतोय CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, जो की आपण इथं शाबाट टाईलचा मेन इन्ग्रेडियंट बघितलेला होता, मेन प्रॉपर्टी किंवा मेन त्याचा पॉइंट बघितलेला होता. कॅल्शियम कार्बोनेटचा सर्वात हा कुठं असतो, शाबाट टाईल मध्ये असतो. आणि त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड जे की मीठ किंवा क्षार म्हणता येईल थोडक्यात, ते काय आहे तुमचं NaCl. तर हे काय झालं तुमच्या सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटरचं केमिकल इक्वेशन झालं. आणि हे वरचं जे काय इथं बोर्डवर राईट केलेलं आहे ते तुमचं काय झालं, वर्ड इक्वेशन झालं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केमिकल चेंज म्हणजे काय, एका ऑब्जेक्टला किती प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, किती प्रकारचे चेंज असतात, त्याचबरोबर केमिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंजचे इक्वेशन काय असू शकतात, केमिकल वर्ड इक्वेशन, केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहितात हे बघितलं. त्याचबरोबर केमिकल चेंजेस जे आहेत त्याचे टाईप काय काय ते पण पाहिलं. त्या टाईप मध्ये आपण नॅचरल केमिकल चेंज आणि मॅनमेड केमिकल चेंज हे दोन टाईप पाहिले. परत नंतर आपण नॅचरल केमिकल चेंज मध्ये रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस हे दोन त्याचे एक्झाम्पल पाहिजे. आणि त्यानंतर मॅनमेड केमिकल चेंज मध्ये आपण कंबशन ऑफ फ्युएल, क्लिनिंग ऑफ शाबाट टाईल आणि सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर हे सर्व पॉइंट याच्यामध्ये पाहिले. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे केमिकल बॉन्ड या पूर्ण पॉइंट वरती आपण फोकस करणार आहोत. इथे तुमचा केमिकल चेंज बद्दलचा जो काही पॉइंट आहे तो इथपर्यंत कव्हर झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल बॉन्ड काय आहे ते पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे सर्व सांगितलेले कन्सेप्ट समजलेले असतील अशी मी आशा करतो. तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.